हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एमएससी पेपर वन. तर आपण जी काही आपल्या चॅनलवर पीवायक्यूजची सिरीज स्टार्ट केलेली आहे, त्या सिरीजमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 9 म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरचे काही पीवायक्यूज अभ्यासणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्वच पीवायक्यूज खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील नोट डाऊन करण्यासारखे ते नक्की करा, म्हणजे ऍट दी एंड तुम्हाला अभ्यासाला त्याची नक्कीच हेल्प होईल. चला तर सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 49 आहे, जो 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. अ पार्ट ऑफ द लार्ज क्वांटिटी ऑफ फ्लाय ॲश प्रोड्युस्ड इन अ थर्मल पॉवर प्लांट इज युज्ड फॉर. तर औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या वापरासाठी कारणासाठी वापरली जाते असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर ही जी काही राख निघत असते याच्यातले जे काही घटक आहेत तर त्यांचा वापर म्हणजे पुनर्वापर करण्यासाठी विविध गोष्टींमध्ये ते यूज केली जाते आणि तेच म्हणजे आहे आपलं ऑप्शन बी वीट तयार करण्यासाठी आणि ऑप्शन सी रस्ते निर्माण करण्यासाठी. ऍक्च्युअली हे दोघंही ऑप्शन्स इथे अगदी बरोबर आहेत, कारण फ्लाय ॲश मध्ये वाळू सिमेंट आणि पाणी एकत्र केलं तर विटा बनवण्यासाठी हेल्प होते आणि त्याचा एक काइंड ऑफ आपण रियूज करत असतो. आणि त्याचप्रमाणे रस्त्याचे बांधकाम करताना पुलांचे भराव घालण्यासाठी आणि पाया मजबूत करण्यासाठी सिमेंटमध्ये आपण हे मिक्स करून रस्ते निर्माण करण्यासाठीही याचा उपयोग होत असतो. म्हणून ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे दोघंही ऑप्शन्स इथे अगदी करेक्ट असणार आहेत. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन. तर व्यवस्थित लक्षात ठेवा की आपण जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेत सेलिब्रेट करत असतो. तर तो आहे 5 जून. ही डेट इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या लेसनचंच नाव आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, म्हणून एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. Which of the following acts gives rights to citizens to file cases against violation of environmental norms? तर खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनांविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? तर बघा, यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की पर्यावरण प्रमाणकांचे जे काही उल्लंघन होतात त्याच्याविषयी खटला दाखल. तर हा जो ऍक्ट आहे तो आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, पर्यावरण संरक्षण कायदा. तर या कायद्यामुळे नागरिकांना खटला दाखल करण्याचा अधिकार मिळाला आहे, म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. खालीलपैकी कोणता वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे असं आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. तर लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे की जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी सर्वात जास्त कारणीभूत ठरलेला आहे. म्हणून ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. तर खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही असं आपल्याला इथे विचारलं आहे. इथे ऑप्शन मधूनच आपल्याला लक्षात येतं की सोलर, टेडल, जिओथर्मल किंवा सौर भरती, ओहोटी आणि भूऔष्णिक या सर्व आपल्याला नॅचरली उपलब्ध होत असतात. म्हणजे जे आपल्याकडे उपलब्ध साहित्य, जसं सौर ऊर्जा ही आपल्याला सूर्याच्या उष्णतेपासून आपण ती निर्माण करू शकतो, त्याप्रमाणे भरती, ओहोटी आहे, भूऔष्णिक आहे की जी जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यातून आपण हे करू शकतो. म्हणजे हे झाले सर्व एक सिमिलर ग्रुपमध्ये येत आहे हे आपल्याला दिसतंय. इन केस जर आपल्याला हे माहित नसेल तर. आणि कोळसा हा एक इथे वेगळा येतोय, तर तोच आहे की जो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाहीये, आणि म्हणून ऑप्शन डी कोल हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द टॉप कॉर्निवरस एनिमल. तर खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे. तर हे ऑप्शन्स पाहूनच आपल्याला कळतं इथे की सर्वात जास्त कार्निवरस किंवा मांसभक्षक जो अॅनिमल आहे तो आहे टायगर म्हणजेच वाघ. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचं इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू शकतो जो 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. भोपाळ डिझास्टर इज कॉज ड्यू टू. तर जी काही भोपाळ दुर्घटना झालेली आहे ती कोणत्या कारणामुळे घडली हे इथे विचारलं आहे. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतानाही सांगितलं होतं जेव्हा आपण या लेसनचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं की भोपाळ डिझास्टर ही मिथिल आयसोसायनाइटमुळे झालेलं आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं की कोणत्या गॅसमुळे हे डिझास्टर झालेलं होतं. सो इट इज मिथिल आयसोसायनाइट, ऑप्शन ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता, द मेजर कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय. तर जे काही पाण्यातील विविध रोग आपल्याला होत असतात तर ते कोणत्या
प्रकारच्या पाण्यामुळे किंवा याच्यामुळे पसरता हे आपल्याला विचारलं आहे. तर याचं बरोबर उत्तर इथे असणार आहे सेवेज वॉटर, म्हणजेच मलमूत्र किंवा सांडपाणी आपण म्हणत असतो. या प्रकारच्या पाण्यामधून आपल्याला विविध रोगराई जसं डायरिया वगैरे असं होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच सेवेज हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मॅनग्रोव्ह इज अ स्पेशल टाइप ऑफ इकोसिस्टम अँड इज फाउंड अलॉंग. तर परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते असं विचारलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, खाडीये, डोंगर उतारे, डोंगर पठारे किंवा गोड पाण्याचे सरोवर. तर याचं अगदी बरोबर उत्तर जे आहे ते असणार आहे खाडी, म्हणजेच इस्च्युरी. या भागात आपल्याला खारफुटी वनस्पती सापडत असते, म्हणून ऑप्शन ए हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्यानंतर आहे क्योटो प्रोटोकॉल इज अन ॲग्रीमेंट टू. तर जो काही क्योटो प्रोटोकॉल हे ॲग्रीमेंट झालेलं होतं, तर या कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश काय होते किंवा हे ॲग्रीमेंट कशामुळे केलेलं होतं, तर हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण हे KGC असं एक काइंड ऑफ लक्षात ठेवू शकतो की क्योटो प्रोटोकॉल जो झालेला होता ते ॲग्रीमेंट होतं टू रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग. KG क्योटो प्रोटोकॉल ग्लोबल वॉर्मिंग, आणि C म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे. जस्ट अजून आहेत गॅसेस पण कार्बन डायऑक्साईड पण आहे, तर KGC असं लक्षात ठेवू शकतो. क्योटो प्रोटोकॉल झाला टू रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड एक गॅस आहे KGC. तर हे लवकर लक्षात राहण्यासाठी जस्ट एक शॉर्ट फॉर्म सांगते. सो क्योटो प्रोटोकॉल इज अन ॲग्रीमेंट टू रिड्यूस ग्लोबल वॉर्मिंग, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, वॉटर रिसोर्स इज अ की फॉर द डिस्प्यूट बिटवीन स्टेट्स, कावेरी डिस्प्यूट इज बिटवीन. तर आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत असं आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा प्रश्न 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तेव्हा हा काही वादविवाद चालू होता कावेरी नदीच्या पाण्यावरून. तर तो जो होता तो कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात चालू होता, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा 2017च आहे. तुम्ही पाहू शकता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॅशनल पार्क इन महाराष्ट्र. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे, तर ते जे आहे ते आहे नवेगाव नॅशनल पार्क. हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू शकतो जो जानेवारी 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हजार्डस. पुढीलपैकी कोणता कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आलेला आहे असं त्यांनी इथे आपल्याला विचारलं आहे. ऑप्शन्स पाहू शकता, रासायनिक, घरातील, व्यापारी संकुलात, शेतीतील. तर यातनं आपल्याला माहिती की जे काही रासायनिक म्हणजे केमिकल कचरा असतो तो आपण हजार्डस म्हणजेच हानिकारक या कचऱ्यात समाविष्ट करत असतो. जो काही आपल्या घरातील कचरा असतो किंवा कमर्शियल म्हणजे व्यापारी संकुलात असतो किंवा ॲग्रिकल्चरल, तर हा हजार्डस मध्ये येत नाही, पण केमिकल म्हणजेच रासायनिक जो काही कचरा आहे तो हानिकारक प्रकारात येतो, म्हणून ऑप्शन ए केमिकल हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू शकतो, डॅश डॅश इज अ मेजर सोर्स फॉर फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर. तर खालीलपैकी प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी प्रदूषित करण्यास कारणीभूत काय आहे हे आपल्याला त्यांनी इथे विचारलं आहे. तर जे काही डोमेस्टिक इन्फ्लुएंट असतं, घरातून येणारं सांडपाणी असतं, ते प्रामुख्याने मल प्रकारचं पाणी दूषित करण्यास कारणीभूत असतं, हानिकारक असतं, म्हणून ऑप्शन ए घरातून येणारे सांडपाणी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 51, डॅश डॅश इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फिअर. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यात कारणीभूत आहे हे त्यांनी आपल्याला इथे विचारलं आहे. तर स्ट्रॅटोस्फिअर जो काही लेयर आहे आणि जो ओझोनचा नाश करण्यासाठी कारणीभूत होतोय तर ते आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ओझोन रिलेटेड आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर क्लोरोफ्लोरोकार्बन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन ॲट द स्ट्रॅटोस्फिअर, म्हणून क्लोरोफ्लोरोकार्बन हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, द मेजर इनिशिएटिव्ह अंडरटेकन फॉर वॉटर कन्झर्वेशन नेमली जलयुक्त शिवार इन. तर पाण्याचे संरक्षण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर तुम्ही नावावरूनच पाहू शकता, जरी तुम्हाला या संकल्पनेविषयी इथे माहिती नसेल की जलयुक्त शिवार, तर हे कोणी ओडिसा, बेंगॉल किंवा राजस्थानमध्ये जलयुक्त शिवार असं काइंड ऑफ नाव देणार नाही. तर ऑफकोर्स इट इज रिलेटेड टू महाराष्ट्र. हे महाराष्ट्रामध्येच ही योजना राबवण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन ए महाराष्ट्र हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स इज रिन्युएबल.
पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे? तर जे आपण पुन्हा निर्माण करू शकतो, याला आपण नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो, जे पुन्हा निर्माण करणे लवकर पॉसिबल नाहीये किंवा इम्पॉसिबल काइंड ऑफ असतं. तर आपल्याला माहिती आहे कोळसा, पेट्रोल आणि जो काही नॅचरल गॅस आहेत, हे नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी आहे. पण जंगल जे आपण पुन्हा निर्माण करू शकतो आणि एक रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे, म्हणून ऑप्शन डी फॉरेस्ट हे या प्रश्नाचा अगदी करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तुम्ही हे पण इथे पाहू शकता की हा प्रश्न 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि यापूर्वी 2017 मध्ये आपण नॉन कन्व्हेन्शनल वर क्वेश्चन पाहिला. म्हणून पीवायक्यूचा अभ्यास करणं आणि त्याचा प्रत्येक ऑप्शनचा पण अभ्यास करणं तेवढंच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा हा क्वेश्चन पाहू शकता तुम्ही, सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ मल्टीपर्पज डॅम्स इन रिव्हर व्हॅलीज इज मेनली कन्सर्न फॉर. तर नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणारे जे काही धरण वगैरे असतात, तर त्याचा सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो असं आपल्याला विचारलं आहे. तर याचा जो काही प्रभाव आहे तो मुख्यतः प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल जे असतात, म्हणजेच विस्थापित झालेले नागरिक, तर यांच्यावर सर्वात जास्त जाणवत असतो. म्हणून ऑप्शन डी प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण 2019चा अभ्यासणार आहोत. कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी परिषद ही कोणती परिषद म्हणून ओळखली जाते असं इथे विचारलं आहे. हे मी एक्सप्लेनेशनच्या वेळेस सांगितलं होतं की आपण MO असं लक्षात ठेवू शकतो, म्हणजे जो काही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे तो रिलेटेड टू ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्स झालेला आहे किंवा ओझोनच्या रिलेटेड झालेला आहे. MO असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेक्टिंग सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. यालाच आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असंही म्हणून ओळखत असतो. म्हणून ऑप्शन बी हे अगदी बरोबर आन्सर या क्वेश्चनचं इथे असणार आहे. नेक्स्ट आहे, युनिट यूज टू मेजर नॉईस लेवल इज. ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते असं इथे विचारलं आहे. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे आपण DB हे एकक यूज करत असतो. हे आपण आपल्या जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हाही अभ्यासला आहे नॉईस लेवलसाठी, किंवा यावर आता यापूर्वी मी काही PYQs घेतलेले आहेत 20 पासून तर 25 पर्यंतचे. त्यातही तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला रेसिडेन्शियलला किंवा कमर्शियलला किती DB पर्यंतची नॉईस लेवल एक्सपेक्टेड आहे त्यावर विचारला आहे. त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे. म्हणून आपल्याला लक्षात येतं की DB इज द युनिट टू मेजर द नॉईस लेवल. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ द. तर हरित मोहीम हा कशाचा रिलेटेड पार्ट आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहे, रिव्हर ॲक्शन प्लॅन आहे, स्वच्छ भारत अभियानशी रिलेटेड आहे की नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज याच्याशी रिलेटेड आहे. तर जी काही हरित भारत मोहीम आहे ही वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना म्हणजेच नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज याच्याशी रिलेटेड आहे. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर आन्सर इथे असणार आहे. आपल्याला माहिती आहे MDGs जे होते, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, याच्यात हरित मोहीम जी होतं याचा काही एक संबंध नव्हता आणि रिव्हर ॲक्शन प्लॅन पण नाहीये, स्वच्छ भारत पण नाहीये, तर रिलेटेड टू नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू डेव्हलप कॉपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय. तर आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासनासाठी कोणी प्रस्थापित केले होते असं इथे विचारलं आहे. हे आपण पाहिलेलं आहे की जे काही आपले इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी आणि फ्रेंच प्रेसिडेंट आहे फ्रान्सिस होलांडे यांनी 2015 मध्ये हा प्रपोजल हे केलेला होता. पण जे काही इनिशियल प्रपोजल होतं किंवा जी प्रस्तावना केलेली होती ती मेनली आधी आपले जे काही इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांनी केलेली होती आणि मग जे काही फ्रेंच प्रेसिडेंट होते त्यांनी मिळून हे एस्टॅब्लिश केलेलं आहे. सो जे मेन आहे इथं विचारलं आहे की इट इज प्रपोज्ड बाय, तर ते आहे इंडियन प्राईम मिनिस्टर, आपले जे काही भारतीय प्रधानमंत्री आहेत त्यांनी केलं होतं. आणि म्हणूनच ऑप्शन ए इंडियन प्राईम मिनिस्टर हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. आणि लक्षात ठेवा हे नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी केलेलं होतं, तर साल पण हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट्स इनटू. तर जे काही अन्न साखळीतून निर्माण होणारे विषारी रसायने कशासाठी कारणीभूत होतात असं आपल्याला विचारलं आहे. तर जैव विस्तारीकरण म्हणजेच बायोमॅग्निफिकेशनसाठी ते कारणीभूत ठरत असतात. म्हणून ऑप्शन सी जैव विस्तारीकरण हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. तर या प्रकारे आपण हे सर्व PYQs अभ्यासले आहेत. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. जे काही
इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते नोट डाऊन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.